या आमच्या हॅलो एव्हरीवन, आम्ही चाललो आता कणकवलीला. कोकण कन्याने चाललो आहे. लेट आली गाडी थोडी, तर हे माझे फ्रेंड्स आहेत. तिकडे 2 जण बसले आहेत. आता पोचलो. आता मी पनवेलला 12:30 वाजले आहेत. आता इथून डायरेक्ट स्टॉप मला वाटतं खेडला असेल या महाडला असेल. इथे तुषारदादानी 100 रुपयाचा एअरफोन घेतला आहे, पण अजून कनेक्ट होत नाही. रस्ते का माल सस्ते में और चुतिया बने बस्ते में. फुल एकदम चुत्या बनवलेला आहे. सर्व बोलतो आम्ही नाही होणार, तरी पण यांची चॅटिंग चालू आहे. ते बघा, भाई की सीट इसमें दिखा रहा है, ये कुछ चालू नहीं है, देखो खराब है, खोखला दे है. ओमपुड़ी ना कोई इसमें आ गया. ओमपुड़ी और चूरा बॉक्स देखो, बॉक्स बघा, ब्रांडेड बॉक्स दिया है. सस्ते का माल मस्त. इसमें ये रखने के लिए रस्ते का माल रस्ते का माल सस्ते में और बन गया चुतिया. ये तुषारदा जरा तोंड दाखव. सगळे लय थकलेत, रात्रभर जागे होते भांडणं बिंडणं करून. हे आमचे नयन आहे, वर तुषारदा झोपून आहे. 2 जण वर आहेत. डेट राजापूर आलं. चला रे फटाफट, चलो. फायनली कणकवलीला पोचलोय. 9ला लेट झाली थोडी. पब्लिक आमची कणकवली सुस्वागतम. इथे आम्ही 6 सीटरची वाट बघतो आणि हे बघा, हे रेडे, हे रेडे आहेत आमचे. हा मोठा रेडा, सगळ्यात मोठा रेडा आहे गव्या. आम्ही आता 6 सीटर मध्ये बसलोय. मामा कणकवलीची नदी. फायनली आम्ही शिवगुंपेकडे पोचलो आहे, आमरड. ही पायी वाट आहे आणि त्या साईडला रस्ता आहे, पण तिथून थोडं स्लिप होते गाडी, त्यामुळे आम्ही इकडेच खाली उतरलो. आता चालत वर चाललो आहे. ह्या साईडला गुफा आहे, ती तुम्हाला नंतर दाखवेन मी. इकडे गणपती बसतो. चला तर आपल्यासाठी विश्वाचा पाणी गरम करतो, दाखवतो. चला, फुल फुकलीने फुका मारतोय. दूर दूर गेलाय फुका मारून. मारतोय फुका बघा. आपल्यासाठी गरम पाणी. कष्ट, दादाचे कष्ट, विश्वासाचे कष्ट बघा. चुलीवर मजा येते गॅस पेक्षा, कारण याच्यावर मेहनत जास्त आहे ना. आम्ही पहिले जिथे उतरलो तिकडे रस्त्याने आलो चालत. इथून गाडी येते. हा गेट आहे. आणि हे काय करतात, इकडे बाबांची समाधी आहे. सर्व झाडी लावलेले आहेत, काजूचे, चिक्कूचे.
इकडे समाधी दिलेली आहे, पाहू शकता. त्यांचे पादुका आहेत आणि इथे समाधी आहे. त्या साईडला होम आहे, यज्ञ होतो त्या साईडला. आपण इकडे चाललोय, यज्ञ होम होता तिकडे 14 एप्रिलचा कार्यक्रम. हा यज्ञ होम आहे. इकडे वाघोबाचं मंदिर आहे ह्या साईडला. हे यज्ञ होम आहेत, 5 होम आहेत. 14 एप्रिलला इकडे कार्यक्रम होतो यज्ञ होमाचा. सगळ्यात मोठा होम आहे. आता आपण यज्ञ होमसून बाहेर आलो. इकडे गुफेचा मागचा दरवाजा आहे. हा गुफेचा मागचा दरवाजा, एक्झिट. पुढे शनी मंदिर, राम मंदिर आहे. इकडे शनी मंदिर आहे. शनी मंदिर आहे. मला हा राम मंदिर आहे. राम मंदिर आहे. ही मोठी पिंडी आहे सर्वात जास्त. हा नंदी आहे, ही पिंडी आहे. आणि गुंफेचा एंट्रन्स इकडे आहे. इकडे गुंफेत जायचा रस्ता आहे, पण आता लॉक आहे. चावी तिकडे आतमध्ये. इकडे गुंफेचा एंट्रन्स आहे. थोड्या टायमात आपण जाऊ इकडे. इकडे गणपतीचं मंदिर आहे मोठं. इकडे पहिले बाबा जपाला बसायचे. ही स्थापना केलेली मूर्ती आहे गणपतीची. इकडे व्यासपीठ आहे. इकडे कार्यक्रम वगैरे होतात. इकडे गणपती बसतो 21 दिवसाचा. हा गणपती 21 दिवसाचा. इकडे रूम आहेत, म्हणजे कोण पाहुणे वगैरे मंडळी आले तर या साईडला रूम राहायला. इकडे वाघोबाचं मंदिर आहे. वाघोबाचं मंदिर आहे. इकडे गोडाऊन आहे सामान वगैरे ठेवण्यासाठी. इकडे बाबा प्रवचन द्यायचे. हे भालचंद्रबाबांचे. हे सर्व बसलेत तपाला. हा मुस्लिमचा मुलगा आहे, पण किती प्रेम आहे बघा त्यांचं. इकडे पण एक पिंडी आहे. आमचा तुषार आहे, यांनी मॅगी बनवली आहे. त्यात मिठाचं नाव नाही. मिठाचं नाव नाही, मीठच नाही टाकलं. आणि हा मुन्ना शबीर शेख 2 वेळा नाश्ता करतोय. अजून दोन वेळा खायचं बाकी आहे त्याचं. 5 वेळा दिला तरी खायला मी खात होतो. आणि हा काळोखात दिसत नाही तरी समजून घ्यायला.
नयन नाही रे हो, दीपांशू चिंडी. आता सर्वांचा नाश्ता झाला, आता चाललो आम्ही गुफेत. आता गुफेत एंट्री करतो आपण. लाईट नाही लावू शकत कारण की करंट लागतोय थोडासा, त्यामुळे लाईट नाही लावलंय. पाणी वगैरे सांडलंय खाली. खूप चिखल आहे इकडे. ही गुफा आहे. टोटल 6 एकर आहे. हे वटवाघूळ आहेत, पक्षी नाही. हे इकडे पहिल्यापासूनच पिंड आहे. इकडे नंदीचं हे आहे, शेषनाग आहे. ते इकडे वटवाघूळ आहे. खूप वटवाघूळ आहे इकडे. सर्वीकडे नवनाथांच्या मूर्त्या आहेत. हे वाघोबाचं तोंड आहे, पण हे तोंडाकडे पाय पडतं म्हणून हे उजवून टाकलंय. इकडे पिंड आहे. लाईट येते रे मस्त एकदम. त्या लाईट येते फ्लॅश. थोडी बॅटरी पुढे कर. शिवलिंग आहे. शिवलिंग आहे. हे इकडे पण खोदायचं बाकी आहे अजून या साईडला. इकडे आतमध्ये रस्ता होता का? हे मगराचं आकाराचं तोंड आहे हे वाला. इकडे बाबा तपाला बसायचे. इकडे लाईट दाखव. इकडे इकडे तपाला बसायचे. हा इकडे एक्झिट आहे या साईडला. मग असे आपण दाखवलेलं या साईडला एक्झिट आहे. आणि हे सर्व गुफा. आता आपण बाहेर चाललोय. लाईट नाही म्हणून तुम्हाला दिसलं नसेल एवढं, पण जेवढं पण दिसलं आम्ही मोबाईलची लाईट आणि बॅटरी लावली होती. इथे पाणी पूर्ण आहे ना, टपकतंय. वायरींवर पाणी येत आहे, त्यामुळे करंट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही लाईट लावली नाही. दर्शन आता झालंय. आता आपण बाहेर चाललोय. एक तुषार दादा, हा प्रशांत गावी असतो. हा आमचा दीपांशू चुंडी. हा मुन्ना भाई, आदित्य, मारुती, हा नयन, हा शुभम. हे सगळे पब्लिक मुंबईची. आणि तो प्रशांत दादा हा होमगार्डमध्ये आहे, पोलीसमध्ये. हा हर कार्यक्रमला इकडे असतो. तुषार दादा कसं वाटलं आतमध्ये जाऊन? हा माझा आय थिंक सो सेकंड टाइम आहे.
सेकंड या थर्ड टाईम आहे इकडे. लास्ट टाईम आलेलो तेव्हा आम्हाला दर्शन झालेलं, पण आता ह्या टायमाला आम्ही गेलो तर आम्हाला दर्शन काय झालं नाही आहे. पण जी परिस्थिती आहे तशीच आहे, खूप छान आहे आणि बरं वाटलं. त्यामध्ये आय थिंक सो दुसरा वेळ असेल, दुसरी किंवा तिसरी वेळ येत असेल यायचं. खूप बरं वाटलं वाटेवर येऊन आणि सगळं बाबांचं दर्शन गुंफेत फिरलो. आता संध्याकाळी 3 वाजता गणपतीचं विसर्जन आहे. गणपती विसर्जन करून आम्ही सगळे परत मुंबईला जाणार आहे. धन्यवाद. कैसा लगा मुन्ना, कभी गुफा देखा था ऐसा? नयन एक्सपिरियंस शेअर कर. तुम्ही एक नंबर. फर्स्ट टाइम अशा गुफेत गेलो, मस्त वाटलं एकदम. आदित्य कसं वाटला? पहिल्यांदा बघितलं गुफा, कधी बघितलेली का एवढे मोठे? फर्स्ट टाइम. कसा वाटला शुभम? फर्स्ट टाइम गेलेलो अशा गुफेमध्ये, कधी गेलो नाही. जाऊन खूप बरं वाटलं. ज्याचं दर्शन व्हायचं होतं त्याचं दर्शन तर झालं नाही, पण ती कात तरी पाहायला भेटली त्याची. खूप छान वाटलं मला पण आपलंही गुफेत जाऊन. चला मग आता आपण जाऊ. गणपती विसर्जन आहे तर त्याची थोडी तयारी करू. चलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती वीर मामा की जय, वीर मामा की जय, वीर मामा की जय. पुढच्या वर्षी मंगल मूर्ती वीर मामा की जय, वीर मामा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती वीर मामा की जय. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपती हमारे साथ. 5 कोरियावाला कुठे गेला? कोण आहे हो मुन्ना? मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपती गणपती बाप्पा. मंगल मूर्ती मोरया. अरे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती गेले गावाला चेन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय उंदीर मामा की जय उंदीर मामा की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामाना पूर्ती जय देव गळा तू जवळी कुमरा चंदनानंत रघुनायका मा गणेशिया जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या मी बाळताने मोर्या जय अरे गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला अरे गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 5 6 7 8 गणपती हमारे साथ गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला अरे गणपती चालले गावाला चेन पडे ना आम्हाला अरे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या 3 वेळा चौथ्यांदा सोडा का आता खाली आहे बस 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 एवढा बुडवा पुढे तीनदा करा 1 पूर्ण 2 जाऊ दे अरे गणपती बाप्पा मोर्या अरे माती घे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की गणपती गेले चेन पडे ना गणपती बाप्पा आमच्या गणपतीचा विसर्जन झाला आता चुंडीचा विसर्जन लाव. या आमच्या मुन्नाची परिस्थिती काय केली बघा. गणपती बाप्पा आम्ही 21 दिवसाचा गणपती विसर्जन केलंय. तर आता काय परतीच्या प्रवासाला आम्ही परत चाललोय मुंबईला सिंधुदुर्ग स्टेशनवरून. भेटूया पुढच्या ब्लॉग. चला असेच सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, मला लाईक करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. जय बाय महाराष्ट्र. बाय. जय